हॅलो हाय नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे। तर आज मी किचनमध्ये सगळं ग्रॉसरी चेक करते बिकॉज आज आहे सॅटर्डे आणि उद्या संडे आहे। सो आजचा जो डे असणार आहे तो ग्रॉसरी शॉपिंगचा असणार आहे। टिपिकल इंडियन फॅमिलीमध्ये जेव्हा पण सुट्टी असते तेव्हा कपल्स मोस्टली ग्रॉसरी शॉपिंगला जातातच। सो त्याप्रमाणे मी लिस्ट पण प्रिपेअर केलेली आहे। 8 दिवसापासून चाललं होतं आमचं की ग्रॉसरी जी पण संपलेली आहे ती सगळी आपल्याला आणायची आहे। तर मी ऑलरेडी लिस्ट प्रिपेअर केलेली आहे, तेच सामान चेक करते आणि जे पण काही राहिलेलं आहे ते मी एक एक गोष्टी आठवून त्यामध्ये नोट डाऊन करत आहे, कारण काही विसरायला नको। कारण परत महिनाभर एक महिना ॲटलिस्ट एक महिन्याचं सामान मी नेहमीच भरून ठेवते। खूप जास्त नाही मी स्टोअर करून ठेवत, कारण इथे राहत नाही जास्तीत जास्त गोष्टी आणि छोटी फॅमिली आहे। सो जितकं होईल तेवढं थोडं थोडं सामान मी आणणार आहे। सो आज असणार आहे ग्रॉसरी शॉपिंग डे। सो कुठे जाणार आहे आणि कशी माझी ग्रॉसरीची शॉपिंग, मी महिनाभराची शॉपिंग करते किंवा कशी घेते ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। सो स्टे ट्यून आणि आता निघूयात आपण शॉपिंगसाठी। आता घरी आलो आणि मी आल्याला सगळं काही मांडून बसली आहे, कारण मला चेक करायचं सामान की व्यवस्थित आलंय की नाही आलं ते। आणि प्रत्येक वेळेला घरी आल्याच्यानंतर सगळ्या गोष्टी चेक करते एकदा की माझं काही राहिलेलं वगैरे आहे का ते, आणि त्यामुळे ते चेक करते। सो हां, असं काही नाही आहे की महिनाभरातच मी राशन वगैरे घेतलेलं आहे आज। कधी कधी असं होतं की आता त्यामुळे ह्यावेळी जास्तीचे घेतलेले आहेत। सो हे मला 2 महिने किंवा 1.5 महिने तरी जातीलच। मोस्टली मला हे 1.5 महिना जातात हे तांदूळ, आणि शेंगदाणे मी 1 किलो घेते, कारण
खराब होतात शेंगदाणे मोस्टली. आणि शक्यतो मी भाजून ठेवते शेंगदाणे, जेवढे 1 किलो असू दे 2 किलो असू दे पण मी ते भाजूनच ठेवते. आणि काव्यासाठी मी थोडेसे स्नॅक्स घेतले त्यावेळेला. ती खूप बोर झाली होती, तिला मधल्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी, म्हणून 2-3 वेळेस आवर्जून मला सांगितलं की मम्मा मला व्हॅनमध्ये खाण्यासाठी आणि थोडंसं 4 वाजता वगैरे स्नॅक्स खाण्यासाठी म्हणून मला बिस्किट आहे. बिस्किट हा प्रकार आमच्या इथे नाहीच आहे, म्हणजे मी बॅन केले आहेत बिस्किट, कारण मागे माझं खूप जास्त झालं होतं बिस्किट्सवरती, आणि बिस्किट खाल्यानंतर भूकही मरून जायची, त्यामुळे खायची इच्छा होत नव्हती. बट ह्यावेळेला फक्त हा पॅकेट आणलेला आहे काव्यासाठी, कारण तिने खूप सांगितलं होतं मम्मा मला बिस्किट आण म्हणून. आणि ही बॉटल आणलेली यावेळेस, कारण काव्याची बॉटल 2 ते 3 महिन्याच्या वर जात नाही आहे आणि उन्हाळा चालू झालेला आहे. सो प्लास्टिकमध्ये कसं होतं की बऱ्याच वेळेला पाणी गरम होतं, आणि त्यामुळे म्हटलं की ह्या वेळेला थोडीशी ह्या टाईपची. आणि 1-2 महिन्याखालीच मी तिला फ्रोझनची बॉटल घेतलेली, बट तिने ती स्कूलमध्येच हरवली. ते असं होत राहतं मुलांचं. आणि अगेन हे कप घेतलेले मी, जे की मला खूप आवडले, आणि 2-3 वेळेस डीमार्टमध्ये हे नेहमीच असतात कप, पण मला बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती, आणि त्यामुळे म्हटले जाऊ ह्या वेळेला जास्त ग्रॉसरी नव्हती, त्यामुळे मग असे काहीतरी वस्तू घेऊया. आणि बजेट ठरलेलं असतं की ह्या बजेटमध्ये आपल्याला ह्या वेळेला शॉपिंग वगैरे करायची आहे. सो हे 6 कप घेतलेले आहेत. आणि त्यानंतर हा टिफिन घेतलेला आहे आमच्या आव्हांसाठी. हा टिफिन असा आहे. सो हा एक टिफिन आहे ज्यामध्ये 3 चपात्या वगैरे आरामात बसतात. आणि अजून एक आहे ना, तर हा एक आहे भाजीसाठी म्हणून. असे 2 टिफिन घेतलेले आहेत मी. हा एक टिफिन आहे. काय होतं की उन्हाळ्यामध्ये असे टिफिन किंवा बॉटल्स काचेचा असाव्यात, कारण त्यामध्ये छान फ्रेश राहतात, चपाती असो भाजी असो. त्यामुळे मग हे 2 टिफिन त्यांच्यासाठी घेतलेले आहेत स्पेशली. आणि बाकी हे तर काव्या मॅडमला आत्ता खाण्यासाठी म्हणून मी घेतलेलं आहे. आणि शक्यतो क्वांटिटी माझी हे 1 किलो किंवा ह्याचं 500 वगैरे ह्याच पद्धतीनं असते, जसं लागेल तसं मी म्हणजे भरते. आणि तेलाचं. तर हा होता माझा आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील. आणि प्लीज चॅनलवरती जर नवीन असाल तर डू सबस्क्राईब, चॅनलला लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि चला पुन्हा एका छानशा व्लॉगमध्ये आपण परत एकदा भेटूयात. तोपर्यंत स्टे हेल्दी. चलो बाय बाय.